शुभ्र वस्त्रावृता नमस्कार. साधारणतः असं एवढ्या वेळ बसण्याची सवय आपल्याला नसावी किंवा आठवून पहा आपण असं केव्हा बसलो होतो. मला विशेष कौतुक पुरुष मंडळींचं आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं पालक सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व पुरुष मंडळींसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या. नियमाप्रमाणे वर्गात जसं आपण बसत होतो की मागचा बेंच अगोदर नीट पाहिलं तर मागे 5, 6, 10 लोकांची जागा आहे, मग 5 आहे, मग 6 आहे, मग 3 आहे आणि मग 1 आणि 2च. वर्ग तसाच भरत आलेला आहे. बाकी ज्यांनी स्टेटस साठी फोटो काढले त्या सर्व पालकांचे खूप खूप अभिनंदन. यांनाच कसं काय घेतलं असं चेहऱ्यावरती त्यांच्या प्रश्नचिन्ह होतं, त्याही पालकांचं अभिनंदन. हा नाटकातला आहे त्यामुळे तुम्ही लपवू शकत नाही चेहऱ्यावरती हावभाव. आम्हाला ते सरावानं जमतं म्हणून इथे नाही तर तिथेच.
हा प्रवास थोडासा जड असतो, पण ठीक आहे, आपण करूया. प्रचलित व्यासपीठाच्या संकेतानुसार शिक्षण प्रसारक मंडळी शिशुशाळा जुळे सोलापूर यांनी मला खरं तर पालक सभेला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. याचा अर्थ माझी दोन्ही मुलं माझं ऐकतातच असं नाही, ते त्यांच्या आईचंच ऐकतात. मी पण. सन्माननीय शाळा समिती अध्यक्ष श्री सुरेश बाबू मंकरे सर, आपल्या माध्यमिक शाळेची धुरा अत्यंत खूप छान पद्धतीने सांभाळत आहे. त्या बागेवाडी मॅडम या कार्यक्रमासाठी साधारणतः मागे 1 महिन्यापासून त्यांचं नियोजन खूप छान पद्धतीने सुरू आहे. आदरणीय मुख्य शिक्षिका गोळे मॅडम आणि आराध्य मॅडमचा फॉलो आणि त्यांची सर्व टीम, आणि ज्या स्तराची खरं तर राष्ट्रीय स्तरावरती जागतिक स्तरावरती नोंद घ्यायला हवी त्या स्तरावरती काम करणाऱ्या, शिशु स्तरावरती काम करणाऱ्या, बालस्तरावरती काम करणाऱ्या त्या सर्व शिक्षिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपला मुलगा 12वीमध्ये पुढे एखादा इंजिनियर, एखादी चांगली स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही किती वेळा शिशु शाळेमध्ये शिकवलेल्या शिक्षिकेला फोन केला? आजपासून आपण हा प्रण घेऊया, हा संस्कार आपण इथून रुजूया की इथून पुढे जेव्हाही केव्हा माझा मुलगा किंवा मुलगी छोटंही यश मिळवेल तेव्हा त्याचं सेलिब्रेशन किंवा त्यातला पहिला फोन आई, वडील, तुमचे नातेवाईक यांना तुम्ही नक्की करा. पण जर आपण गुरुला प्रथमस्थानी मानत असू तर माझा पहिला फोन या शिशुशाळेतील तिच्या वर्ग शिक्षिकेला किंवा तिच्या त्या ताईला गेला पाहिजे, याची काळजी इथून पुढे आपण घेणार. आणि त्यांचा नंबर आपण आजच सेव्ह करणार आणि कायमस्वरूपी सेव्ह करणार. बदलला तर त्या ताईंना विनंती, तुम्ही माझा हा नंबर बदलला आहे, त्यामुळे इथून पुढे आपण कायम त्या संपर्कात राहू. त्यामुळे आपण ही गोष्ट करू. सर तुम्ही हे करता का? हो मी करतो. मी हे करतो, आपण हे नक्की करावं असं मला वाटतं. खरं तर मला जो विषय देण्यात आलेला आहे तो आहे सर्वांगीण विकास, सर्वांगीण पालकत्व, आणि मग त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, त्यानंतर झालेले जे महत्त्वाचे बदल आहेत ते, त्याच्या संदर्भातले जे सुज्ञ पालक आहेत त्यांनी बऱ्याच बातम्या वगैरे वाचल्या असतील. साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये त्याचा फक्त लेखाजोगा मी तुमच्यासमोर मांडेल. ज्या पालकांना खरंच बसताना अडचण आहे त्यांनी थोडंसं, तरीही मला काही वेगळं वाटणार नाही किंवा फारच त्रास झाला तर उठून उभे राहा, थोडंसं मागे जाऊन उभे राहा, परत येऊन बसा. मी समजू शकतो कारण हे शिशुशाळेचे पालक आहेत आणि त्यांच्यासाठी हालचाल मान्य आहे. सो बी कम्फर्टेबल. राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती जेव्हा असं ठरलं की आपण साधारणतः 36 वर्षांपासून आपलं शिक्षण धोरण हे बदललेलंच नाही आहे आणि ते बदलण्याची कुठेतरी जेव्हा आवश्यकता आहे असं वाटलं, तेव्हा साधारणतः संपूर्ण जगभरातल्या, भारतभरातल्या 1,60,000 लोकांशी संपर्क करण्यात आला. त्यामधून साधारणतः 36 वेगवेगळी क्षेत्र निश्चित करण्यात आली आणि त्या लोकांनी त्यांच्या ज्या सूचना आणि सर्व त्या गोष्टी दिल्या, असे सर्व ड्राफ्ट्स, आपण त्याला फोकस पेपर म्हणतो. त्यामधून असं ठरलं की आपण इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतच फक्त विचार करत होतो, परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये, ज्याला आपण सर्व लोक नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो, परंतु मूलतः आपण त्याला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 असं म्हणायला हवं. तर त्यानुसार असं ठरलं की पूर्व प्राथमिक स्तर हा जो आहे तो प्रचंड दुर्लक्षित आहे, त्याकडे असं निश्चित स्वरूपामध्ये लक्ष दिलेलं जात नाही. म्हणून आपण त्या स्तरासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचं निश्चित केलं, अभ्यासक्रम तयार करायचं निश्चित करण्यात आलं. आणि म्हणून 2022 तुमच्या माझ्यासमोर ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना हे नक्कीच माहिती आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन स्टेज NCFFS असं त्याला म्हणतात. 2022 म्हणजेच काय, तर पायाभूत स्तर जो आहे त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो तयार करण्यात आला. आणि या अभ्यासक्रमामध्ये बालवाटिका 1, बालवाटिका 2 आणि बालवाटिका 3 अशी त्याला नावं देण्यात आली. म्हणजे आपल्याकडे ज्याला आपण नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, नॉमिनक्लेचर काहीही असू दे, परंतु ते 3 वर्ग जे आहेत ते त्याच्यामध्ये घेण्याचं निश्चित करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी आपण खूप मोठा लढा दिला,
on the basis of curriculum and on the basis of medium you cannot discriminate the students. म्हणजे काय तर अभ्यासक्रमाच्या आणि माध्यमाच्या फक्त भेदभावामुळे तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जो आहे तो गुणात्मक भेदभाव करू शकत नाही असं आपण ठरवलेलं होतं. म्हणून तुमच्या मनामध्ये जर आत्ता या नवीन अभ्यासक्रमाबद्दल जर काही शंका असेल तर ती पहिल्यांदा ही दूर करा की CBSE मध्ये शिकलेला मुलगा म्हणजे खूप भारी आणि इथं या शिशुशाळेमध्ये मेहता स्कूलमध्ये जर शिकणारा विद्यार्थी आहे तर तो म्हणजे एकदम कमी किंवा तो सेमी इंग्लिश आहे असं कुठेही राहिलेलं नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. ही या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. म्हणजे ज्या क्षमता CBSE स्कूलमध्ये इंग्लिश मिडियममध्ये तुमच्या भाषेत 50-55,000 रुपये तुम्ही भरून 60,000 रुपये भरून शिकवणार आहात त्याच सर्व क्षमता या शिशुशाळेमध्ये या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यातही त्याच पद्धतीने विकसित करण्यात आणि हा आराखडा म्हणून घडवण्यात आला. पहिली गोष्ट क्लिअर. ओके. दुसरी म्हणजे हे आणि ते वेगळं नाही. दुसरी गोष्ट मी बीड जिल्ह्यामधून येतो. मी नक्की आनंदानं सांगतो आणि तिथं जर तुम्ही पाहिलं तर अगदी स्केरी सिटी आपण त्याला म्हणतो की सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध नाही आहेत. मग अशा वेळेस जर माझ्या जिल्ह्यामधला शेवटचा घटक हा तर शाळेपर्यंतच पोहोचू शकत नाही आहे. समजा तो शाळेत गेला तर त्याच्या पालक त्याच्यासाठी उपलब्ध नाही आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेत जो शिकणारा घटक आहे तोच इथल्या सोलापूर शहरातल्या सगळ्यात उच्चभ्रू समजले जाणार आहे आणि अत्यंत उत्तम फॅसिलिटी असणाऱ्या शाळेमध्ये पण तो तेच शिकणार आहे. कधीपर्यंत? 12वीपर्यंत. सरकार फक्त बदलून चालत नाही. सरकारसोबत काही गोष्टी धोरणात्मक बदलल्या पाहिजेत. त्यातल्या ह्या धोरणातला मी मोदी सरकारचा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण तुमच्या माझ्यात काय बदल आपण स्वीकार केला. मी शिक्षणाबद्दल बोलतो. पालकत्वाची संकल्पना जी आहे ती खूप जास्त बदलली. म्हणजे आता पण तुम्ही पहा साधारणतः मी जर एक 10 मिनिट व्यवस्थित बोलत राहिलो तर कळत न कळत आपला हात मोबाईलकडे जाईल. ज्यांचे नोटिफिकेशन्स बनतात पाहिलं मॅडम नोटिफिकेशन्स कुणाचे आले ते बघितले. सकाळी कुठे ठेवत असतात का डबा करायचा यांना जायचं आहे. आता हा माणूस किती वेळ बोलणार आहे काय माहिती. याचं समजाय का नाही. 10चं टायमिंग आहे. पंचिंग असतं माझं. आले वापस. ओके. मोबाईलकडे हात गेला आपण जातो दर 10 मिनिटांनी. बरं. दुसरा एक प्रश्न आहे बरं का. पालकत्वातला सगळ्यात मोठा झालेला बदल हाच आहे की अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल. अशा किती महिला आहेत की ज्यांनी आपलं मूल वाढवत असताना त्याला कळायला लागल्यापासून त्याला खाऊ घालण्यासाठी जेवण करण्यासाठी मोबाईलचा वापर न करता अत्यंत प्रेमाने न चिडता त्याला खाऊ घालतात. ताई प्लीज त्या ताईंचं आपण जोरदार टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करतो. ज्याही कोणी आहेत त्यांना नमनच आहे आणि वंदनच आहे. काय प्रश्नच नाही. आलं लक्षात. दुसरी गोष्ट तेच आता जेवण घरी आपण जे तुम्ही खाताच तेच त्याला खाण्याची सवय लागते. मी मुलाला विचारतो ना त्याच्या वडिलांना नक्की. हे माझं मनोगत आहे असं. नक्की. चला तुमचंही खूप खूप अभिनंदन. अन्न वस्त्र निवाराबद्दल बोललो बरं तुम्ही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण रोज आपल्या मुलांना काय द्यायला हवं याचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळतंच. मग शाळेमध्ये तुम्ही तक्रार करता का या ताईंकडे की ताई माझ्या मुलाला डबाच खाल्ला नाही. आणि जर तक्रार करत असाल तर ती सवय तसं खाण्याची तुम्ही घरी लावली काय काय. बरं घरी तो चतकोर पोळी पण खात नाही. इथं 3 चतकोर पाठवली जाते.
एकदा शाळेतून जीवन लागते. बरोबर नाही? ठीक आहे. हा, ज्ञान प्रबोधिनीच्या शिशुशाळेशी मी संलग्नित आहे. मागील 15 वर्ष झाले असते. त्यामुळे त्याच्या अडचणी नक्कीच जाणीव आहे मला. तिसरी महत्वाची गोष्ट, मी वस्त्र का म्हटलो असेल ना, फॅशन सेन्स, पिक्टोरियस प्रदर्शन पाहिलं ना आपण. चला, प्रदर्शन मांडणं, ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल हाच आहे की आपण पाहिलं होतं आधी सर्वांगीण विकासाची व्याख्या होती बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता तसं नाही राहिलं. आता ना नवीन मी कीवर्ड्स मी तुम्हाला घेऊन जातो, ज्याला मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हणतात. म्हणजे 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता किंवा बहुविध बुद्धिमत्ता असं त्याला म्हणतात. आत्ता या अभ्यासक्रमामध्ये या 9 विविध पद्धतीच्या बुद्धिमत्ता विकसित करण्यात आलेल्या आहेत. आलं का लक्षात? म्हणजे वस्त्र निर्माण करणारी एक मोठी नगरी आपली ही आहे, बरोबर, तिची ओळख आहे. तर मला सांगा, आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व वस्तूंची ओळख त्याला करून देता येते का? आपल्या मुलाला नसेल तर आजपासून मी काय करायचं? सुजान पालकत्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात हे तू शोध, त्याची नावं ठरव आणि तू मला सांग. आता जाऊया निवाऱ्याकडे. निवारा म्हणजे जो तिथं राहतो त्याच्या परिसरामध्ये आजूबाजूला जे काही घडतं तो बरोबर ॲब्सॉर्ब करत असतो. आणि सगळ्यात स्पॉन्जसारखं काम आहे त्याला. ते ॲब्सॉर्बर तो जो आहे ना, तुम्ही शिवी द्या तो तसंच बोलेल, तुम्ही रागवा तो तसंच बोलेल. राजा तुम्ही जसं त्याला रागवा तसाच तो तुम्हाला रागवेल किंवा ती रागवेल. जशी त्याची आई नटते तिची विशेषता तशीच ती पण तयार असते. जसे तिचे बाबा वागतात तशीच तीच वागते. म्हणजे तुमच्या घरामध्ये ना तुम्ही कळत नकळत रोल मॉडेल आहात ही गोष्ट लक्षात ठेवा. धारणा असा शब्द आहे, म्हणजे ज्या धारणा तुम्ही आत्ता त्यांच्यामध्ये तयार करत आहात ना, आपलंच आहे. जी धारणा आपण तयार करत आहोत ती धारणा कळत नकळत सवयीमध्ये रूपांतर होते. त्यामुळे लोक शब्दांवरती झाले, लोक सवयीवरती. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या शिक्षकाला किती वेळा जरी रागवलं की तू वेळेवरती ये, मी सॉरी म्हणतो, सॉरी सर, उद्यापासून वेळेवरती येतो, आणि परत उद्या सॉरी म्हणतो. आलं लक्षात? मग या सवयी विकसित होण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, ते म्हणजे तुमच्या आणि माझ्या स्वातंत्र्यावरती जसं बऱ्याच वेळा अतिक्रमण होतं की नाही, ते अतिक्रमण कुणी केलंय कल्पना आहे तुम्हाला? ते केलंय म्हणून 4था मुद्दा घेतलाय मोबाईल. मोबाईलला नाही केलेलं, ते केले जागतिकीकरणाने. पण ते काय झालं, मी थोडंसं प्री ग्लोबल आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्यासमोर मोबाईल आला, कीपॅडवाला आला, मग लाईटवाला आला, मग कलर आला, मग स्मार्टफोन आला. हे सर्व तंत्रज्ञान जसं बदललं गेलं तसंच पालकत्वाची व्याख्या पण बदलत गेल्या. कसे गेले पहा. ग्लोबलायझेशननं तुम्हाला मला काय शिकवलं माहिती आहे का? आपण अगोदर अर्धा तासाची सिरियल पाहायचो, 2 वेळा जाहिरात लागायची, ते अर्ध्या तासाचे 20 मिनिट झाले. सासू सुनांचा खंडा काही चालेल ना, मग पुढचे काय येते मी तुम्हाला सांगण्याची गरज आहे. तिथून पुढे आपण मोबाईलकडे वळलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथून पुढे 1 मिनिटांवरती येऊन पाहतो. तुम्हाला जर आठवत असेल तर 30 सेकंदाचं स्टेटस होतं, ते आता 1 मिनिटाचं झालं होतं, आता ते 1.5 मिनिटांचं. बरोबर? म्हणजे हे अतिक्रमण कुठपर्यंत येऊन आपल्या लक्षात आलंय. मग जिथं त्याची आई आणि बाबा ह्या सर्व अतिक्रमणापासून स्वतःला वाचवू शकत नाही, तिथं आपण आपल्या मुलाकडनं कशी अपेक्षा ठेवायची की तो मोबाईल वापरणार नाही म्हणून? सर तुम्ही त्याच्या विरोधात आहात का? बिलकुल नाही. एक आचारसंहिता निश्चित करून घेऊ ना आपण. करता येईल? काय करता येईल बरं? आपल्या कुटुंबामध्ये आपण एक करून घेऊ, आपण सर्वजण मिळू. आणि या वयापासून जर सुरुवात झाली तर मी इयत्ता 11वी 12वीचा JEE NEET CET सेलचा कोऑर्डिनेटर आहे.
यावर्षी माझ्याकडे 14 ॲडमिशन्स कॅन्सल झाली, त्यातली 9 ॲडमिशन्स मुलींची कॅन्सल झाली, फक्त एका गोष्टीमुळे की या कॉलेजमध्ये, या क्लासेसमध्ये, संगमेश्वर कॉलेजच्या या क्लासेसमध्ये आम्हाला मोबाईल वापरू दिला जात नाही. आणि यू वोंट बिलीव्ह, हे ॲडमिशन कॅन्सल करताना आई वडील हतबल होते. कारण त्यांनी असं प्रॉमिस केलं होतं की तू 10वीला चांगले मार्क्स घेतले की मी तुला 11वीला जाताना मोबाईल घेऊन देते. दिला. तो 2 महिने त्याच्या हातात होता, कधी न मिळाल्यासारखा त्याला तो वापरला. आणि ऑल ऑफ अ सडन जर ते बंद केला तर त्यांनी जे करायचं असतं ते सगळं केलं. पालक हातावर काय म्हणले असतील, मी मरतो नाही तर मी मरते, दुसरं काय. वेगळ्या भाषेत सांगितलंच पालकांनी, इमोशनल ब्लॅकमेल करतात. त्याची पुढची गोष्ट आता पहा, या प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे. आपल्यापैकी किती लोकांना 4 अपत्य आहेत? हेच मी वेगळ्या ठिकाणी जाऊन विचारलं असतं तर तिथे असली असते. ओके. किती लोकांना 3 अपत्य आहेत? व्हेरी गुड. किती लोकांना 2 अपत्य आहेत? बरं. आणि किती लोकांना एकच आहे आणि पहिलंच आहे? इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. थँक्यू. प्लीज. आता लक्षात आलं, जे नवीन पहिल्यांदाच पालक झालेले आहेत, ज्यांचं दुसरं मूल या शाळेत येत आहे आणि त्यांचे पालक म्हणून येत आहेत ना, जे पहिल्यांदा येत आहेत त्यांची ते मजा बघत असतात. तेव्हा त्यांच्या अनुभवाची बोलते यांना सांगत असतात, असं नाही असं असतं म्हणून. बरोबर. आपल्याला पालकत्व कोण शिकवतं? आपला सहकारी, मैत्रिणी. शाळा सुटायच्या आत साधारणतः 15 मिनिट आपण अगोदरच येतो. मी फॅशन बद्दल बोललेलो नाही. ते कल्चर आहे ना. मिशो कशावरती चाललंय? त्याच्यावरतीच आहे. ओके, लेट इट बी. आलं लक्षात? मग मला सांगा, ज्यांचं एकच अपत्य असणार आहे त्यांची त्यांच्या मुलाकडे पाहण्याची अपेक्षा पद्धती कशी असते? ज्यांचे 2 आहेत त्यांची कशी असते? तुम्ही जे कोण भावंड म्हणून 2, 3, 4 जण वाढलेले आहात त्यांच्या ते लक्षात येईल की तुमच्या पालकांनी तुमच्याकडे किती लक्ष दिलं. ज्यांची 3 आहेत ते आणि ज्यांचे 4 आहेत त्यांचं तर काय बोलायची गरज नाही, तर कोणीच नाही आहे. पण 3, 2 पर्यंत ठीक आहे, पण एकच असेल तर समजून घ्या अडचणी वाढत चालल्या. तर त्याच्या पद्धतीबद्दल तुम्हाला ते सांगतील, जास्त मार्गदर्शन करतील. एकच सांगेन याच्या बाबतीत की आपण मला मिळालं नाही म्हणून जे आपले सगळे प्रकार सुरू आहेत त्या गोष्टी आपण कुठेतरी थांबवायच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरीही त्याने कितीही अट्टहास केला, आता काय झालं मी तुम्हाला सांगतो. आपण जिथं कुठं राहतो ना तिथं 2 गोष्टींपासून आपण मोबाईल, मी अतिक्रमणाबद्दल बोलत होतो, मोबाईलबद्दल. तिथं पहिली गोष्ट, आपल्याला आपल्या घरामध्ये आरडाओरडा नको आहे असं नसतं होतं. आपल्या घरात जर शाळेमध्ये आरडाओरडा असतो तर घरामध्ये पण आरडाओरडा असतो. आईने रागवलं पाहिजे, वडिलांनी कधीतरी मारलं पाहिजे. मी अतिक्रमणाबद्दल बोलत होतो. आणि कधी कधी शेजाऱ्यांना जर तुमचा गोंधळ ऐकायला गेला तर जाऊ दे, पण तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावण्यासाठी जर कधीतरी हात उचलला, जर कधीतरी रागवला, जर वडिलांनी करून घ्या कोण हिरो आणि कोण हिरो आणि प्ले द रोल्स, हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जागतिकीकरणानं आणखी एक काय दिली माहिती का? तुमच्या असण्यापेक्षा तुमचं दिसणं महत्त्वाचं. आणि हे नको एवढं आक्रमण झालेलं आहे म्हणून मी वस्त्रांबद्दल पण बोललो. आपल्याला कायम स्टेटसवरती आणि सर्व ठिकाणी सुंदरच दिसायचं असं होत नसतं. अस्ताव्यस्ततेमध्ये सुद्धा सौंदर्य असतं, शोधता आलं पाहिजे. म्हणून मूल वाढत नाही, वयानं वाढतं, दिवसांनी वाढतं, विकसित होत नाही असं ती संकल्पना आहे. ज्याला डेव्हलपमेंट म्हणतो ती इथं आहे. त्याचं स्वातंत्र्य त्याच्यापर्यंत ठेवा आणि त्याला वाढू दे, त्याला अस्ताव्यस्त करू दे, भिंती रंगवू दे, त्याला गाणं म्हणू दे, गोंधळ घालू दे, शेजाऱ्यांना थोडासा त्रास झाला तर होऊ दे,
पण त्या त्रासाबद्दल तुम्ही माफी मागा, ते चालेल. मग मला सांगा, जर हे सगळं तुम्हाला करण्यासाठी मान्यता असेल तर त्या शिक्षकांना का नाही? मी म्हणलं ना, कोर्टानं सगळ्यात मोठं अतिक्रमण कुठं जर केलं असेल तर ते शाळांमध्ये आणि ते शिक्षकांच्या स्वातंत्र्यावरती केले. मी फक्त मुलांच्या शाळेमध्ये वाढलेलो. म्हणजे मी जर काही चुकलो असं जर माझ्या घरी निरोप केला तर आधी वडील मारायचे, म्हणायचे तुझंच काहीतरी चुकलं असेल, तुला कशाला शिक्षक चुकीचा बोलतो. हा विश्वास आज आपण आपल्या पाल्यासमोर त्यांच्या शिक्षकांबद्दल बोलून दाखवतो. वर्गामध्ये जर तो शिक्षक तिला शिकवते त्या शिक्षकाबद्दल घरामध्ये आपण आदरार्थी वचनं वापरतो. तिला काय कळतं त्याला असं नाही चालत. थांब, मी तुझ्या मॅडमला सांगते नाही. किंवा तुम्ही भांडायला येत असेल तावा तर समजून घ्या, मग तुमचं काढायचं आहे ना. होम स्कूलिंग करा, एकच आहे ना, नवसाचंच आहे ना. आलं लक्षात? दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही काय अपेक्षा ठेवताय की त्यांना लगेच इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातली महत्वाची बाब, त्याला फक्त इंग्लिशच नाही, त्याला पहिल्यांदा मातृभाषा उत्तम येऊ दे. एकदा मातृभाषा उत्तम आली की त्याला इंग्लिश पण येईल. तिथून पुढे सांगतो, तुमच्या मुलाने असं अपेक्षित आहे 3 ते 6 भाषा शिकल्या पाहिजेत. वैज्ञानिक अनुभवावरती आधारित जो संशोधन आहे त्यातून सांगतो, एक विद्यार्थी 8 भाषांपर्यंत विविध भाषा शिकू शकतो. याचं राजकारण सोडून द्या. तो तुम्ही पाहिलं असेल, ज्यांची मुलं कार्टून पाहतात त्यांना कळत नकळत हिंदी शिकली की नाही त्यांनी. तुमच्यासोबत संवाद साधताना मराठीत अडकळतील पण हिंदी असं बोलतील. का बरं? अरे रादर हेच तुम्ही इंग्लिशमध्ये पहा, तुम्ही चायनीजमध्ये पहा. नवीन आता ट्रेंड आहे, तुम्हाला माहिती असेल, ॲनिमे आहे ते पाहताय. चायनीजमध्ये, जापनीजमध्ये, कोरियनमध्ये. आणि हे सर्व ट्रेंड्स या मुलांमध्ये रुजू झाले, पालकांना माहितीच नाही. So they know Korean, they know Japanese, they know Chinese, they know English as well as they know Hindi and Marathi also. That's why they are becoming global citizens. हे जेव्हा आपण समजून घेऊ ना की माझा मुलगा हा जगासाठी तयार करतोय, आपण फक्त महाराष्ट्रासाठी नाही, तर त्यासाठी सर्वप्रथम त्याला समजून घेण्यासाठी जर त्याची मातृभाषा मराठी असेल तर उत्तम मराठी आल्याशिवाय उत्तम इंग्लिश येत नाही. आम्ही दोघे इंग्लिशचे विद्यार्थी आहोत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. प्रमाण मराठीकडे जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला, यू वोंट बिलीव्ह, तुम्ही प्रमाण इंग्लिशकडे आरामात जाता. आपली अडचण ही आहे की आपल्याला त्यामध्ये मेहनत घ्यायची नाही, ती मेहनत घेण्याची वेळ ही आहे. पालकत्वामध्ये आणखीन एक महत्वाची बाब, तुम्ही आणि आम्ही आपल्या पालकत्वातून आपल्या पाल्यांना वेळ देण्याची आपली पद्धत काय? बाहेर जेवायला जाणे, कुठेतरी ट्रिपला जाणे, असं नाही करायला. रोज एक साधारणतः अर्धा तास, 1 तास, 1 तास, कुणी का असेल शांतपणे तुम्ही त्याच्यासोबत बसता का? त्याच्यासोबत संवाद साधता का? तो जेही काही बडबड करतो ते सगळं शांतपणे ऐकून घेता का? त्याच्यासोबत होमवर्क कंप्लीट करत असताना बसता का? दिलेले प्रोजेक्ट्स तुम्ही कंप्लीट करता का? तो करतो. इथपर्यंतच्या सर्व बाबी, ह्या सर्व ठिकाणी तुम्ही तुमची उपस्थिती जी आहे ती नोंदवलीच पाहिजे, सांगितलं पाहिजे, रोज चर्चा केली पाहिजे. हे तुम्ही करत असाल अशी अपेक्षा. इथपर्यंत आपण येऊन नक्कीच थांबूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथे आपण पुढे जाऊन थांबायचं आहे ते म्हणजे आत्ताच असं ठरवू नका की तुमचा मुलगा पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर असं बनतं. असं राहिलेलं नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणामधून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आलेली आहे की आता ते जे कंपार्टमेंट टाईप एज्युकेशन होतं की नाही, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असं राहिलेलं नाही आहे. आता MBBS करणारा जो विद्यार्थी आहे तो संगीताचं शिक्षण घेऊ शकतो. जो संगीताचं शिक्षण घेतो त्याला जर मेडिकल सायन्सेसमध्ये एखादा ह्युमन ॲनाटॉमीचा पेपर शिकायचा असेल तर तोही तो शिकू शकतो. फक्त त्या कॉलेजला त्याची परमिशन द्यायला हवी. याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असं म्हणतात. या शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं ह्या ताईंवरती काय अवलंबून आहे माहिती आहे का? त्यांचं स्वातंत्र्य आणि त्यांच्या अधिकारांवरती जर तुम्ही गदा आणली तर त्याचं सगळ्यात मोठं नुकसान काय असणार आहे? तुमचा जो मुलगा आहे की नाही त्याची आवड कशाकडे आहे, तो इन्क्लाइन कशाकडे आहे हे तुम्हाला कळणारच नाही. कारण त्या कळत नकळतपणे तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष करतील आणि तुमची इच्छा असो नसो ते होईल.
याचा परिणाम कुठे येते मी सांगतो तुम्हाला. त्या मुलाची आवड करण्यासाठी बालवाटिका 1, 2, 3 पूर्ण होईल, इयत्ता पहिली आणि दुसरी पूर्ण होईल, तिथून पुढे 3री ते 5वी पर्यंत त्या आवडीचं मी तुम्हाला सांगितलं सवयीत रूपांतर होतं. 6वी पासून साधारणतः 40 वेगवेगळे अभ्यासक्रम, कळते का? इयत्ता 6वी पासून 40 वेगवेगळे अभ्यासक्रम या वर्षीपासून आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुरू केलेले आहेत. आणि जर समजा तुमचा मुलगा आर्टमध्ये असेल, आर्टमध्ये आर्ट, डिझाईन, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, सिव्हिल, रादर संगीत, ह्या सर्व गोष्टींमध्ये कायनेस्थेटिक, ॲथलीट, स्पोर्ट्समॅन, या सर्व ठिकाणी जाण्यासाठीच्या त्या आवडीनिवडी आणि ते जोपासण्यासाठीचे अभ्यासक्रम शाळांमध्ये आपण सुरू करतोय. पण त्याच्या अगोदर जर बालवाटिकेपासून 5वी पर्यंतच्या सर्व नोंदी जर उपलब्धच नसतील किंवा तुमच्या लहानामुळे जर त्याच्या होऊच दिलेल्या नसतील आणि तुम्ही फक्त एवढंच सांगितलं की नाही त्याच्याकडनं लिहूनच घ्या, त्याचा होमवर्कच कंप्लीट करा, तर ते होणार नाही असं ते अपेक्षित आहे. म्हणून ते स्वातंत्र्य आपल्याला त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या ताईला देणं अपेक्षित आहे. 6वी पासून 8वी पर्यंत त्याच्यामध्ये सर्व गोष्टी विकसित होताना आपण बघू, त्याचा रिझल्ट बघू आणि 9वी ते 12वीमध्ये आपण ठरवू 9वी, 10वी, 11वी, 12वी हे तो कशा पद्धतीने पुढे जाईल. भारतीयच नाही तर संपूर्ण जगाच्या पाठीवरती कुठेही ॲडमिशन घेत असताना पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याचा पोर्टफोलिओ विचारला जातो, ज्याला संचिका असं म्हणतात. आणि त्या संचिकेमधल्या सर्व नोंदी ह्या बालवाटिकेपासून 12वीपर्यंतच्या तपासल्या जातात. तुम्हाला माहीत असेल तुमचा आधार ID तयार झाला आहे, डिजिलॉकर तयार झालं आहे, विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आहे, बर्थ सर्टिफिकेट, याच्यासोबत ह्या सर्व नोंदणी ई पोर्टफोलिओमधून ज्या आहेत त्या जोडल्या जाणार आहेत. आणि याचा सर्व लेखाजोखा जो आहे त्याला म्हणतात HPC, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगतीपत्रक. तुमचं माझं जे होतं ते फक्त मार्क्सचं होतं, ते मार्क्सवरती नाही राहिलेलं. अशा सर्व बाबी, ज्याला क्रिटिकल थिंकिंग, अनॅलिटिकल थिंकिंग, अशा सर्व बाबी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये नमूद केलेले असतात. म्हणून सर्व ॲक्टिव्हिटीज, म्हणून फक्त लेखन करायचं नाही, त्या सर्व बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि हे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड प्रत्येक टप्प्यावरती मिळणार आहे तुम्हाला. 2रीला मिळेल, 5वीला मिळेल, 8वीला मिळेल, 12वीला मिळेल. आणि ह्या सर्व नोंदी PDF स्वरूपामध्ये आपण 2 मिनिटात डाउनलोड करू शकतो. म्हणजे इथून पुढचे 12 वर्ष, 15 वर्ष जो आहे त्या प्रत्येक गोष्टीची नोंद त्याची होणार आहे. आणि जर त्याला आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये असं गृहीत दिला की जगामधलं सर्वोत्कृष्ट जे आर्किटेक्चरचं विद्यापीठ आहे त्या ठिकाणी जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या तर परीक्षा आहेतच, परंतु इयत्ता 6वी पासून ते 12वीपर्यंत त्याचं ड्रॉइंग कसं आहे हे पाहिलं जाईल. आणि हे सांगणारं कोण असेल? हा शिक्षक असेल. मग त्याची पायाभरणी कुठं असेल? इथं जे वाढूंनी आता काम केले ते आडव्या उभ्या रेषा उभ्या ते. आणि हे सर्व जे आहे ते ब्रेन बेस्ड लर्निंग करते. आता वर्तन तर आहेच, परंतु वर्तनासोबत मेंदूचा विकास कसा होतो, त्याचे न्यूरॉन्स कसे डेव्हलप होतात इथपर्यंत आहे. शिक्षा करायची नाही हे सिलेक्टिव्ह एकच वाक्य एवढं महत्त्वाचं नाही, केव्हा शिक्षा करायची नाही हे फक्त महत्त्वाचं. अन्यथा आईला जसं कळतं की याला कधी सरळ करायचं आणि कधी सूट द्यायची, त्यापेक्षा सुंदर तुम्हाला कळेल. तुमचं एवढं लाडाकोडाचं लेकरू एकदा एका विश्वासाला कुठेतरी सोपवत आहे, पण त्या सोपवलेल्या व्यक्तीवरतीच अविश्वास, असं कसं चालेल? येथे लक्षात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की इथे जी लोक आहेत ते 99.99% करतील. कधीतरी चिडले असतील, आला असं राग दिले 2 किती होते ना, काय फरक पडतो, रडू दे. पण तो विश्वास जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडनं संपादन करत नाही की त्यांची बाजू घेणं लक्षात भाग नाही. पालक म्हणून मी तुम्हाला सांगतो, अन्यथा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस अकरा करायला मी बघतो. त्याचे परिणाम पुढे काय दिसतात? सिंगल पॅरेंट, सिंगल चाइल्ड, एकुलते एक, आणि पुढे सगळं. माझ्याकडे असं एक आता सध्या विद्यार्थी आहे, 4 बहिणींनंतर तो झालेला मुलगा. काय अवस्था असेल ही तुम्ही कोण सांगायची गरज नाही. असो, साधारणतः आठवड्याभरातून 1 दिवस तो घरी गेलेला असतो. कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम. त्यामुळे या सर्व गोष्टींची सुरुवात इथून होणार आहे. आपला अविश्वास हा आपल्या पाल्याचं नुकसान करणार आहे आणि आपला विश्वास हा आपल्या पाल्याला घडवणार आहे. इतकं साधारण गणित आहे. आणि काळानुरूप अभ्यासक्रम बदलत झाले, बाकी सर्व गोष्टी होत झाल्या. तुमचं माझं फक्त एकच काम आहे, इथं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपला सहभाग होऊन जायचा. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, हे पालक करतो जसं तुम्ही आज स्वीकारले, आज ज्या उत्साहानं आलेला तोच उत्साह आपल्याला इयत्ता 12वीपर्यंत टिकवायचा आहे बरं का.
तोपर्यंत त्यांना ती सपोर्ट सिस्टीम लागते. कारण आता प्रचंड स्पर्धा वाढली, तुम्हाला पटवून पडत हो स्पर्धा आहे आणि बाहेर प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. तुमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. त्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्याची लर्निंग स्टाईल, तो कसा शिकतो, शिकण्याच्या पद्धती पण ठरल्यात बरं का. काही लोक ऐकून शिकतात, काही लोक बघून शिकतात, काही लोक लिहून शिकतात. त्यामुळे कळत नकळत आपण तुलना सुरू करतो. तर असं होत नाही. तुमच्या अभ्यासाच्या पद्धती फार खुश होत्या. काही लोकांना सकाळी म्हटलं की अभ्यास होतो नसतो. मी सांगू, काही लोकांना रात्री जागूनच होतो, काही लोकांना गाणी ऐकत होतो. आता काय ओके, अशा कळत नकळत काही गोष्टी विकसित होतात. ॲक्सेप्ट करा, मुलाला आहे तसं ॲक्सेप्ट करा. ताईंवरती पूर्ण तुम्ही जर विश्वास ठेवा. कळत नकळतपणे तुम्हाला हे जाणवेल की ते स्वातंत्र्य आणि ती शिस्त तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये खूप छान पद्धतीने प्रगती केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या पाल्यासाठी फक्त फी भरली हे चालत नाही. पुढील 12 वर्षांचा 15 वर्षांचा प्रवास हा त्या शिक्षकांसोबत, त्या शिक्षकांसोबतच असणार आहे. त्याचे सहपाठी म्हणून तुम्ही उपलब्ध असलं पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या प्रगतीचा कोणता टप्पा त्याला नक्की घडलाय हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. या सर्व पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Respected on the dais and off the dais parents. माझं एक विशेष म्हणलं तर सर एक्सक्यूज थोडंसं बरोबर आहे. आवाज यायला आता इथं आल्यानंतर विशेषतः ते 2 रूममध्ये स्टडी मटेरियल्स दिले होते. तुम्ही सर्वजण आता बघितलेले आहे. ते सगळं बघितल्यानंतर ज्यावेळी मी इथं आले आणि थोडाफार माझा मराठीचा लँग्वेज चुकू शकतात, तुम्ही थोडं अंडरस्टँड करून घ्या. ते बघितल्यानंतर मला वाटलं की मी पण इथं शिशु शाळेत ॲडमिशन घेऊया. मला ते मॅडम मला परमिशन दिलं तर का बरं, मराठीचं लँग्वेजचा थोडा मला अडचण आहे पहिला भाग. आणि तिथं एवढं व्यवस्थित डिस्प्ले केलेले होते, ते बघून एवढा आनंद वाटला की त्याच्यामध्ये एवढ्या लहान लहान गोष्टीचं ऑब्झर्वेशन होते. आणि ते एक्सप्लेन करत येत असताना माझं इकडं पेरेंट्स वाट बघायला लागला. ते कन्सेंटमुळं मला थोडा स्पीडनी आले आणि खूप नॉलेजफुल आहेत. आणि अध्यक्षांना कधीही भाषण करायचं असलं तर सगळ्यांच्या लास्ट देते. आणि माझं भाषण चालू व्हायचं आधी खिडकी आणि दरवाजा सगळं बंद केले. मला उद्देश माहिती नाही आहे, म्हणजे पहिला सर जे काही बोलायचे विषय सर्व कव्हर केलेले आहे. आणि मला जास्त ॲडिशनल काही चान्सेस ठेवलं नाही सरांनी. त्यांनी प्रमुख स्पीकर होते आजचं. आणि त्यातून ते बसलेले सर्व लोक टीचर आणि तुमचं मागं असलेले टीचर आहे. मी पण एक टीचरच होते. आणि जसं म्हणतात बघा, टीचरच्या हातात माईक मिळाले तर सोडणं खूप डिफिकल्ट असतं. जसं स्त्रियांच्याला जे सांगतात बघा, साडीच्या कपड्याच्या दुकानी गेल्यानंतर बाहेर काढणं अवघड आहे, तसं आता परिस्थिती आहे. आणि तुम्हाला सर्व लोकांना ऑलरेडी त्रास व्हावा लागला की बसायचं. आणि त्यातून मला एक विशेष म्हटलं तर लेडीज खूप कम्फर्टेबली बसलेल्या आहेत ॲज कम्पेअर्ड विथ दिस साईड. आणि परवा एक पालक सभा झाला बागेवाडी मॅडमकडचा याच्यामध्ये. तिथं पण संख्या बघितलं तर लेडीजची संख्या खूप जास्त होते. आणि इथं पण नाही आहे 50 जेंट्स आहेत, त्याच्यामध्ये काही आजोबा लोक आलेले आहेत. आणि इकडं बघितलं तर 120 आहे. आणि 120 स्ट्रेंथ तुम्ही ॲनालाइज केले तर आता शॉर्टली या सेशनमध्ये मोदी साहेब आता हे आणणार आहे लेडीज रिझर्वेशन. त्याच्यामधलं 33% याच्यामधलं त्यांना जाणार आहे. म्हणजे उरणारा आपण ऑलमोस्ट इन लॉंग टर्म आता बघत गेलं तर ते जेंट्सचं स्ट्रेंथ सगळ्या याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कमीच होत जाणार आहे. आता इथं 120 आहे आणि तुम्ही 45 to 50 आहेत. ते बघितलं तर याच्यामधलं 33% त्यांनी घेणार आहे. पूर्ण रिमेनिंग इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि सरांनी सांगत होतं की त्यांनी विचारलं, ॲनालिसिस केले, सर्वे केले, कुणाला 3 मुलं आहेत, कुणाला मुली जे काही, आणि कुणाला 2 आहेत. हे सगळं ॲनालिसिस केलं तर 2चं जास्त आहे. त्याच्यामध्ये मी पण आहे. आणि विशेषतः माझं कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो तेच भावना तुमचं पण असू शकतं. माझ्या वडिलांना 6 भाऊ आणि 3 बहीण होते.
आणि माझं मिसेस फॅमिलीमध्ये 7 बहीण आहे आणि 1 भाऊ आहे. 8 लोक आहेत. आणि त्यांचं काका वगैरे ते पण 5 काका 5 हे आहे आत्या लोक त्यांना ते काही. आणि ते बघितल्यानंतर सरांनी म्हटलं आता संख्या कमी होत चाललेली आहे. याचं कारण हेच आहे की सर तुम्हाला जे ऑलरेडी सेन्स आहे तुमचं सॅलरीचं लेवल आणि स्कूल आणि कॉलेजचं फीस हे लोड सहन करू शकत नाही आहे. आणि त्यामुळं कमी होत चाललेले आहे हे संख्या. ते मेजर कारण आहे. आणि मुलांना जे सेटल करणं वगैरे रिस्पॉन्सिबिलिटी लेडीजसाठी खूप मोठं रिस्की झालेलं आहे. आणि त्याचं एक्सपेन्स बेअर करणं वगैरे अवघड झालेलं आहे. त्यामुळं थोडा स्ट्रेंथ कमी होत चाललेलं आहे. ते भाग झाले. आणि नंतर इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं की टीचरमधलं पण मी क्वालिटी आज बघितलं की खूप साऱ्या लोकांचं संगीतचं क्वालिटी आहे. बागेवाडी मॅडमकडे पण खूप छान गाणं बोलणार आहे. आणि इथं पण बघितलं की सर्व लोकांना माझ्याकडून धन्यवाद. खूप छान गाणं बोलले. आणि विशेषतः मी पहिल्यांदा बघितलं की बिडकर मॅडमकडे ते पण एक वेगळं ॲडिशनल क्वालिटी असलेले आहे. मला माहीत नाही होतं त्यांनी संगीताचं पण त्यांना ज्ञान आहे. ते संगीताबद्दल गावावर बोलतो म्हटलं तर माझा मिसेस म्हणा माझा मुला म्हणा माझा मुला सर्व इन्स्ट्रुमेंट वाजवतो. आणि माझा मिसेस पण मुलांच्या बरोबर परीक्षा देऊन त्यांनी पास झालेले. त्यामुळे त्याचं अटॅचमेंट आहे. आणि तुम्हाला विशेषतः तुम्हाला काही अडचण असलं स्कूलबद्दल म्हणा तर बाकीचं सरांनी सांगितलेलं आहे. तुमचं काही असा विषय मला कन्वे करायचा असला तर तुम्ही मला एक SMS पाठवा, एखादा WhatsAppवर मेसेज टाका. नाही असलं तर मला भेटत जावा. मी शक्यतो इकडं कमी असतील तर मला बसायला पण जागा ठेवलेली नाही आहे स्कूलमध्ये. आणि कधी आलं तर मग ते मॅडमसमोरच बसावं लागतात. जसं तुमचं परिस्थिती आहे माझा पण परिस्थिती तेच आहे. कारण जागाचं इथं शॉर्टेज आहे. आणि आलं की मॅडमच्या समोरच बसायचं तेवढं त्याने बोलायचं आणि निघून जायचं ही परिस्थिती आहे. त्याचं ॲडिशनल त्याच्यासाठी आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि मॅक्झिमम वेळ तिथं हरिबाईमध्ये वगैरे असतो. तर ते विशेष म्हटलं तर आमच्याकडे शिकणार तुम्ही आता शिशु शाळेत ॲडमिशन घेतलेले पेरेंट्स आहेत. आणि आमच्याकडे 50,000 विद्यार्थी शिकतात. आपलं संस्था शिप्रा मंडळीचं अंडर 50,000 विद्यार्थी शिकतात. त्यातून मुंबईमधलं टॉपमोस्ट 3 कॉलेजेस आहेत. ते 3ही कॉलेज शिप्रा मंडळीचं आहेत. एक वेलिंगटन कॉलेज आहे आणि एक पोद्दार कॉलेज आहे आणि एक रिया कॉलेज म्हणून आहे. 3ही कॉलेज आपलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकल्यानंतर. वेलिंगटन कॉलेजमध्ये मॅनेजमेंट शिक्षणासाठी 15 लाख रुपये पर इयर फीज आहे. आणि त्याच लेवलचा टॉप क्लास आहे ते. आणि काही टीचर्स बाहेर कंट्रीमधून शिकवतात ते तरी म्हणजे तेवढं लेवल मेंटेन केलेलं आहे. आणि इथं तुम्ही बघितलं की पूर्णपणे भारतीय संस्कृतीचा 100% आम्ही फॉलो करतो. आता तुम्हाला बैठक ते दिलेलं आहे आणि पूजाचं बघितलं तुम्ही आल्यानंतर सर्व गोष्टी हे बेसिक तयारी होणं हे शाळेतच आहे. बाकी सोलापुरात कोणत्याही शाळेत हे बेसिक तयारी होत नाही. ते आपण एवढ्या कॉन्फिडेंटली आम्ही सांगू शकतो. मुलांना जे फाउंडेशन पाहिजे आणि जे इथं टीचर आहेत इथं कुणीही टीचर जीन्स पॅन्ट घालून येत नाही. ते का बरं सांगतो. एका पेरेंटने मला SMS पाठवलेले मेसेज आता मॅडमला दाखवलं. ते तुम्हाला मी कन्वे करतो. त्यांनी म्हटलं सर काही पेरेंट्स असलं ॲड्रेसवर येते त्यांनी वयस्कर आहेत शक्यतो याच्यामध्ये बसले काय माझं लक्ष नाही आहे. त्यांनी मेसेज मला पाठवलं होतं. तसं थोडं आपण पण कल्चर डेव्हलप केलं तर लॉंग टर्ममध्ये चांगलं आहे. ते सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टींनी चांगलं आहे. आणि आपण एक कल्चरमध्ये आपल्या मुलांना वाढवलं तर त्याचा फायदा लॉंग टर्म नाही. आणि त्यामुळं बाकीचा विषय मी जास्त हे नाही करता. कधीही तुम्ही आमच्या मॅडम आराध्या मॅडम आता पुढचं त्यांच्याकडे आहे जबाबदारी बघायचं. आज गोळे मॅडमचं त्यांच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांच्या मिस्टरचं हेल्थ खराब झाल्यामुळे त्यांनी गेलेलं आम्हाला. आता आराध्या मॅडम पुढचं बघत असतं. त्याच्या पुढच्या मॅडमचं पण तुमचं ओळख झालेलं आहे बागेवाडी मॅडम. आणि इथं नंतर म्हणजे ते 10th बागेवाडी मॅडम ते मुलांची जबाबदारी घेतील. आणि लेटर्स विल हॅव होप्स ते 10th पुढचं पण शिक्षण इथं होतील. तुमच्या मुला ज्यावेळी मुला मुलीच्या 10th येतील. ऑलरेडी आपल्या विशेष प्रयत्न चाललेले हरिबाई देवकर्णमध्ये तिथं 12वीपर्यंत डिग्री कॉलेज आम्ही अप्रूव्ह करून घ्यायला लागले. आजच यावेळी जे ते मी तुम्हाला बोलायला आजच शिक्षण मंत्री आमचं शिप्रा मंडळी यायला लागले. त्यांचं अप्रोच करून त्याचं परमिशन क्लिअर होतील असं माझं इच्छा आहे. देवाचा कृपा असलं तर ते काम होऊन जातील.
आणि दुसरं एक जर तुम्हाला विशेष म्हटलं तर वाडिया कॉलेजमध्ये पण आपलं संस्थाचा मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. तिथं पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करायला लागले आम्ही आणि नेक्स्ट टाईम आम्ही नर्सिंग कोर्सेस सुरू करायला लागलो. आणि मी आल्यानंतर 1-2-3 कोर्सेस नवीन सुरू झालेले आणि एक चांगल्या गोष्टी तिथं जवळपास मला वाटतं की आता पहिल्या बॅचमध्ये 180 स्टुडंट्स शिकतील. पॅरामेडिकलमधलं तर ॲडिशनल जे लागणार आहे मेडिकल फील्डमधलं ते मदतसाठी जे लागणार आहे ते फील्ड तयारी करायला लागलं आहे. वाडिया हॉस्पिटल खूप सुंदर झालेले आहे. सोलापूरचं जे आयडेंटिटी होते, कुणाला काही वेळ मिळाला तर तुम्ही एकदा व्हिजिट करा. खूपच सुंदर आणि मोस्ट इकॉनॉमिकल ट्रीटमेंट व्हावं लागले तिथं. सोलापुरात टॉप इन्स्ट्रुमेंट फक्त वाडियामध्ये येणार आहे. तेवढं वाडियाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. हे पण तिथं आपल्या शिक्षण मंडळीचे एक कोर्सेस सुरू होणार आहे. ज्यावेळी तुम्हाला हे होतील तिथं हॉस्पिटलला जा म्हटलं तर व्हिजिटसाठी जायला सांगायला लागलं मी. मग चुकीचं अजून हे नाही मला. आणि काही गोष्टी आपण डे टू डे आपण बोलत राहू. तुमचं आणि आमच्यामध्ये राईट असलं तर खूप साऱ्या विषयाचं सोल्युशन निघत असतं. आणि ते मॅडमशी बोला, माझ्याशी बोला, कुणीही टीचरशी बोला. तुम्ही एक रेकॉर्ड ठेवा की जे टीचर आहे क्लासचं त्या टीचरला एकदा भेटलं तर तुमचं मुलांचं डेव्हलपमेंट ग्रोथ काय डिफिकल्टी आहे ते समजेल. फक्त पेरेंट मीटला यायच्या नंतर जबाबदारी सगळं ते मॅडमचं आहे, आमचं काही संबंध नाही फीसवर असं बोलू नये. आणि स्पेशली जे मॅडमचं संख्या जास्त आहे तुम्ही मॅडम लोकांना भेटत राहावं, फोन करावं. सगळं तुमचं क्लास टीचरचा मोबाईल नंबर घ्या, त्यांच्याशी कधी कधी कॅज्युअली तर बोला, त्यांना तुमच्या घरी इन्व्हाइट करा. काय तर जे कार्यक्रम असतात बघा स्त्रियांचा, त्या कार्यक्रमामध्ये मॅडम लोकांना पण बोलून या. रिलेशन डेव्हलप करू आम्ही सगळ्याजण आणि जे काही आहे सोल्युशन काढत राहू. थोडं